दोन सोसायटीज एकाच वेळी रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया करत होत्या. एकीने आधी मेंबर्स कडून मोठी आश्वासनं देऊन कन्सेंट गोळा केले, दुसऱ्या सोसायटीने आधी फिजिबिलिटी रिपोर्ट काढला, मग बोलणं सुरू केलं आणि 3 वर्षांनंतर दोघांची काय परिस्थिती होती यातला फरक तुम्हाला यामध्ये स्पष्ट कळेल. एका सोसायटीच्या कमिटीने फिजिबिलिटी रिपोर्ट न करताच मेंबर्सना भरपूर एक्स्ट्रा कार्पेट एरिया मिळेल असं सांगून कन्सेंट गोळा केले. ऑफर्स आल्यानंतर आकडे खूपच कमी निघाले, मेंबर्सचा विश्वास तुटला आणि गटबाजी प्रचंड प्रमाणात सुरू झाली आणि प्रोजेक्ट वर्षानुवर्षे रखडला. शेजारच्या सोसायटीने आधी स्वतंत्र फिजिबिलिटी रिपोर्ट करून घेतली, वास्तववादी आकडे मेंबर्स समोर मांडले आणि पुढे आरामामध्ये कन्सेंट मिळाले. रिडेव्हलपमेंटच्या या योग्य क्रमाबद्दलचे 5 महत्वाचे पॉइंट. पहिला पॉइंट, आश्वासनं आधी आणि आकडे नंतर. हा चुकीचा क्रम आहे. फिजिबिलिटी शिवाय दिलेली आश्वासने पुढे खोटी ठरण्याची खूप शक्यता असते आणि त्यामुळेच विश्वास कायमचा तुटतो. दुसरा पॉइंट, फिजिबिलिटी रिपोर्ट काय सांगतो? प्लॉट साईज, रस्त्याची रुंदी, टीओडी झोन यानुसार प्रत्यक्ष किती कार्पेट शक्य आहे हा गणिती आकडा फक्त पात्र आर्किटेक्ट आणि इंजिनियरच काढू शकतो. तिसरा पॉइंट, वास्तववादी आकडे सुरुवातीलाच दिले गेले पाहिजे. कमी पण खरे आकडे जास्त पण खोटे आकड्यांपेक्षा जास्त टिकाऊ असतात, त्यामुळे ते कन्सेंट मिळवून देतात. कमी सांगून जर जास्त मिळालं तर लोकांना ते सरप्राईज भेटतं. चौथा पॉइंट, विश्वास तुटला की प्रोजेक्ट थांबतो. एकदा मेंबरचा कमिटीवरचा विश्वास डळमळला की पुढचा प्रत्येक निर्णय घेण्यामध्ये अडथळा येतो आणि प्रचंड गटबाजी वाढते. 5वा पॉइंट, क्रम बदलणं हा सर्वात स्वस्त उपाय आहे. फिजिबिलिटी आधी करणं यात जास्त खर्च नसतो, पण फिजिबिलिटी न करता मेंबर्स समोर जाणं हा खूप चुकीचा क्रम आहे, ज्याच्यामुळे खूप वर्षांचा डिले निर्माण होऊ शकतो. तुमच्या सोसायटीने फिजिबिलिटी आधी केली की कन्सेंट आधी घेतले कॉमेंटमध्ये सांगा. गाईड असं कॉमेंटमध्ये टाका. मी तुम्हाला फिजिबिलिटी फर्स्टची चेकलिस्ट PDF स्वरूपामध्ये पाठवतो.